हार्दिक भाईचा छोटा फॅन बेस. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे गुरुवार आणि डेट आहे 9 जुलै 2026 आणि वाजलेले आहेत सकाळची 11:10 झालेले आहेत. तसं तर मी उठलो होतो 8:30 वाजता, पण त्या अगोदर उठलो होतो 6 वाजता. व्हिडिओ अपलोडिंगला टाकली होती, पण काय झालं 5G नेटवर्क मिळतच नाही, 4G आहे. तर जेमतेम कशी तरी व्हिडिओ जाऊन अपलोड झाली 9:30-10 वाजता आणि थंबनेल बनवता बनवता 10 तर वाजलेच, कारण की व्हिडिओ एका साईडला अपलोडिंग चालू होती आणि एका साईडला आपला एडिटिंग चालू होती, म्हणजेच थंबनेलची. आता उठलो, फ्रेश व्हायला गेलो होतो, तेवढ्यात 2-3 कॉल आले होते. आता साहिलचा कॉल आला होता. काहीतरी आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न करणारच आहेत तुमच्यासाठी. आणि आजचा व्लॉग कालसारखाच असणार आहे, मला तरी वाटते. पूर्ण दिवस घरीच जाणार आहे, पण आज गुरुवार आहे. गुरुवार म्हटलं की आपल्याला साईबाबांच्या मंदिरात जायचं आहे आणि पालघरला मठामध्ये. आणि आता हिमांशूचा कॉल आला होता, त्याला घेऊन कुठेतरी जायचं आहे. तर कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. आणि त्या अगोदर पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. अँड ॲज युजल डे स्टार्ट्स विथ ब्लॅक कॉफी. मी असाच गेलेलो बँकेमध्ये आणि बँकेमधून घरी जाताना मला भाईंची गाडी दिसली. म्हणजेच कोणते भाई? अरे माय गॉड, सुपरस्टार साऊथचा चिन्मय पाटील. सध्या खूप फेमस होत आहे इंस्टाग्रामवर. फेमस कुठे रे, फेमस व्हायचं आहे, पण काय आपल्याला कोण भाव नाही देत. हे तर पोरीनाच भाव देतात. मग काय करायचं? आता आपल्याला साडी नेसायची दोघांनी, साडी नेसायची. मॅक्सी घालायला लागेल. नक्कीच आता मॅक्सीच घालायला लागेल, कारण की रीच भेटत नाही मिळत. मग रीचसाठी तेच करायला लागेल. काय चिन्मय? खरी गोष्ट बोल. मग आपला इन द मिक्स खाली पडला. हार्दिक पाटील इन द मिक्स. बँकेमधून घरी गेलो, मग साईबाबांच्या मंदिरामध्ये. आता निघालोय पालघरला जाण्यासाठी. आणि आज पण सूर्यकाकांचं आगमन झालेलं आहे आणि 8 ते 10 दिवसानंतर रोड पूर्ण सुकलेले आहेत. आणि इथे पाणी भरलं होतं पुढे पूर्णपणे, ते आज दिसत नाही. अरे तुलसीबाई, 2 बोटं दाखवून तुलसीबाई गेलेले आहेत. आता आम्ही चालल्यात पालघरला मठामध्ये. म्हणजे संध्याकाळी जायला नको, बघू संध्याकाळी कोणी इन्व्हाइट केलं तर जाऊ काहीतरी पाणीपुरी वगैरे खाण्यासाठी. इथे बघा पूर्ण सुकलेलं आहे. हा 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 हा. आणि पाऊस थांबलेला आहे. तुलसीबाई किधर? तुलसीबाई पूर्ण सजून धजून चाललेला आहे कुठेतरी. उद्या तुझा सर्व बघतील भाई, उद्या तू कुठेतरी गेलेला सजून धजून. हे बघा इथे पूर्ण हाच रोड पूर्ण ब्लॉक होता पालघरचा. आणि आता एक पण थेंब पाणी नाही मिळत रोडवर. म्हणजे पावसाने रेस्ट घेतलेली आहे लोकांना काम धंद्याला लावण्यासाठी. हार्दिक भाईचा छोटा फॅन बेस. लहान लहान पोरं हार्दिक भाईच्या स्कूलमध्ये जाताना डेंजर डेंजर, माझ्या शाळेत जाताना ट्रॅफिक लागलंय शाळेच्या इकडे खूपच. सेफ्टीसाठी आहे आय थिंक. ते बंद करतात रोड. दलित राऊत इकडे आहे, दिसलेला आहे ट्रॅफिकमध्ये. आता मस्त दर्शन घेतले आम्ही. तसं तर हायवेवरूनच आलो बाहेर ना. आता पालघरमधून चाललोय. पालघरमधून जाणं गरजेचं आहे. एवढे दिवस झाले पालघर बघितला नव्हता असं मला वाटत होतं, पण मी थोड्याच दिवसा पहिले आलेलो इकडे. भाई दवाखाना यायला लागला बापा बापा, डोळ्यांचा. ओके, अजून कसलं हॉस्पिटल येतील पालघरमध्ये आणि येणारच. पालघर खूपच जास्त डेव्हलप होत आहे. पालघरच्या जवळपास खूपच प्रोजेक्ट्स येत आहेत, त्याच्यावर मी बोलणारच नाही. कसली डॉक्टर अग्रवालजी, बाबा बाबा म्हणजे खूप मोठा. बाप रे बाप. ये देखो पालघर, देख लो गाइस, कभी भी देखने नहीं मिल सकता आपको. पाऊस पड सकता है. कायच बोलू आता, खरंच पावसाने खूपच जीवाचे हाल करून टाकलेले. बरं झालं आज त्याने विश्रांती घेतलेली आहे, आम्हाला देखील विश्रांती दिलेली आहे. आता आम्ही थांबल्यात मिसळ पाव खायला. अभी हम लोग खाते हैं, बाद में आपको मिलते हैं. 1:40 झालेले आहेत. आता जस्ट पालघरवरून घरी आलो आणि पावसाचा आज नामो निशाण नाही मुळात. थोडंफार खाल्लं ते तुम्ही बघितलं असेल या अगोदर. आता घरी आलेलो आहे, तर आता विचार करतोय पहिले जेवण घेतो आणि मग बघूया पुढे काय करायचं. आज जेवणामध्ये राईस, वालाची भाजी आणि त्यासोबत पापड.
4:30 वाजलेले आहेत. घरी बसून कंटाळा आला होता. जेवल्यानंतर बाहेरच निघालेलो. पण काय सीन झाला माहितीये का, आम्ही अमोलकडे जाऊन बसलेले. तिकडे 4G चा नेटवर्क आणि 4G चा रिचार्ज कधीच संपलेला आहे, म्हणजे डाटा एक्सिड झालेला आहे. आणि 5G पण. नाहीतर काय, बाहेर निघायचं निमित्तच नाही भेटत. आज निमित्त आहे की नेटवर्क नाही मिळत म्हणून. आता पुन्हा मी चाललेत पालघरला. तसं तर गाडीमध्ये थोडाफार पेट्रोल होता, नंतरही पेट्रोल टाकता आले असता, पण नाही, आम्हाला आताच जायचंय. काय करणार. बघा, माणूस कंटाळलेला असला ना तर काहीही करू शकतो. आणि मोबाईलने माणसाची जिंदगी झंड करून टाकलेली आहे. म्हणजे माणूस घरातला बाहेरच नाही निघत. बघा, आज मोबाईलला नेटवर्क नाही म्हणून बाहेर निघालोय, बाकी काय विषय नाही मिळत. पेट्रोल टाकून झालेलं आहे गाईस. अभी घर पे जा रहा हूं. म्हणजे आता घरी जायची तर अजूनपर्यंत इच्छा नाही मिळत, रेंजच नाही मिळत. घरी जाऊन करायचं तर करायचं काय. आणि पाहूया संध्याकाळी काहीतरी प्लॅन करू. काय प्लॅन करणार, जास्तीत जास्त माणूस खाडीवरच जाईल, दुसरा काहीच प्लॅन नाही करू शकत. आता व्लॉग कम्प्लीट करायचा आहे तर घरातून बाहेर निघायलाच लागेल, तरच व्लॉग मोठा होतो, नाही तर व्लॉग 4 ते 5 मिनिटातच बनतो. टाईम अपडेट 6:30 वाजलेले आहेत आणि पालघरवरून घरी कधी झालो होतो, रील्स वगैरेच बघत बसलेलो. 5G नेटवर्क आला होता, आता पुन्हा 4G वर गेला आहे. तर आता चहा पिऊया आणि मग जाऊया खाडीवर फिरायला. एन्जॉईंग माय ब्लॅक टी. मित्रांनो बघा, आम्ही टेस्ट केलेली आहे S23. खरंच 5 कॅमेरे असतात की नाही. पहिले चालू आहे का दाखव मोबाईल. अरे आताच फोन चालू आहे बघा. हा आता दाखव खोलून मग. हा बोलला की दाखवतो. हे बघा, आताच गाडीवरनं पडला, इकडे बघू शकतात तुम्ही. तर हा फोन, अरे यार मी नख कापले रे, तरी हे बघा, हा 5 कॅमेरे असतात त्याच्यामध्ये. आहेत, तुम्ही आहेत. बघा 1 2 3 4 न 5 आहेत, 5 आहेत. कॅमेरे तुम्हाला दिसलेले आहेत त्याच्यामध्ये. तर सॅमसंग 23 मध्ये खरंच 5 कॅमेरे आहेत. कमॉन बुशू, कमॉन गेला. हा, आज जेवणामध्ये आहे गवारची भाजी, चपाती आणि पापड. आजच्या व्लॉगसाठी एवढंच. 9 वाजलेले आहेत आणि व्हिडिओ रेंडर करतोय आणि लगेच अपलोडिंगला टाकतो, कारण की नेटवर्कचा खूप मोठा इश्यू चालू आहे आणि कधी सॉल्व्ह होईल काय माहिती नाही. म्हणून आता प्रोड्यूस करतो आणि अपलोडिंगलाही टाकून देतो, म्हणजे उद्या सकाळी उठून फक्त थंबनेल बनवावं लागेल, नाही तर थंबनेल देखील आज रात्रीच बनवतो. तर आजच्या व्लॉगसाठी एवढंच. होप करतो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, डेली मी तुम्हाला फनी कंटेंट देऊ नाही शकत. जेव्हा केव्हा बाहेर जाईल त्या दिवशी नक्कीच तुमच्यासाठी फनी आणि प्रॉपर कंटेंट भेटणार. तर भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.